नमस्कार. मी सर्वोत्तम केतकर. आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे. मागच्या एका व्हिडिओमध्ये ज्याच्यामध्ये दमयंती जोशी मॅडमची शाळा काढण्यासाठी जी धडपड होती आणि त्याचं शेवटी जे काही झालं त्या कथेवर म्हणजे त्या व्हिडिओवर काही वेचक आणि अतिशय वेधक अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत. त्यांचा थोडा परामर्श घेऊन मग आजच्या कथेकडे वळूया. आता सांगितलेल्या या दमयंती जोशी मॅडमच्या व्हिडिओवर म्हणजे कथेवर सगळ्यात पहिली आणि चांगली जी प्रतिक्रिया आलेली आहे ती आहे शैलजा पवार या श्रोत्यांची किंवा दर्शकांची. त्यांनी आधी गोधडी आणि पिरसा या दोन कथांचा थोडासा रेफरन्स देऊन त्या कथांबद्दल त्यांना काय वाटलं ते सांगितलेलं आहे आणि नंतर त्यांनी मनापासून एक सूचना केलेली आहे की जेव्हा एखादी कथा मी दोन भागामध्ये सांगतो म्हणजे त्याचे दोन व्हिडिओ होतात त्याला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध आपण म्हणतो. तर या शैलजा मॅडमची एक सूचना अशी आहे की आपण त्या व्हिडिओचं नाव न बदलता त्याच शीर्षकाला पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणजे भाग पहिला आणि भाग दुसरा असं याच्या पुढे नियोजन करावं. सूचना चांगली आहे आणि सर्वसाधारणपणे कुठचीही गोष्ट दोन भागामध्ये जात असताना पूर्वार्ध उत्तरार्ध किंवा भाग एक आणि भाग दोन असं नमूद करण्याची एक प्रथा आहे. पण माझ्या बाबतीमध्ये या दोन कथांमध्येही अनेकानेक कथा लपलेल्या असतात आणि त्यामुळे सरधोपटपणे भाग पहिला भाग दुसरा असं न करता पहिल्या भागामध्ये जी वैशिष्ट्यपूर्ण घटना किंवा एखादा प्रसंग असतो त्याचं एक शीर्षक देऊन नंतर उर्वरित भागामध्ये म्हणजे दुसऱ्या भागामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा जे काही लपलेलं असतं त्याचं शीर्षक करून आतापर्यंत त्या व्हिडिओना शीर्षक देण्याची माझी परंपरा मी ठेवलेली आहे आणि त्याच्या मागे हा हेतू आहे. तरीही आपल्या सूचनेचा मी जरूर विचार करेन आणि शक्य झालं किंवा अतिशय योग्य वाटलं तर या आपण केलेल्या सूचना नक्की मी अंमलात आणेन असं एक आश्वासन मी आपल्याला देतो. त्याच्यानंतर याच व्हिडिओवरती दुसरी एक प्रतिक्रिया आलेली आहे ती ध्रुव दिघे यांची आणि त्यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलेलं आहे की या कथेतल्या म्हणजे दमयंती जोशी मॅडमच्या कथेतल्या मुख्यमंत्र्यांनी जी निळ्या रंगामध्ये सही करून म्हणजे निळ्या शाईने सही करून जो संदेश पोचवला होता तसा प्रकार प्रत्येक ठिकाणी आजही चालू आहे आणि पूर्वीपासून आहे. या गोष्टीबद्दल मी सर्वात प्रथम आपले आभार मानतो कारण अगदी माझ्या लहानपणापासून केवळ सरकारी अधिकारी मंत्री खासदार यांच्या बाबतीमध्येच नव्हे तर साध्या वाण्याच्या किराणा मालाच्या दुकानामध्येही ही गोष्ट सुरू होती हे कदाचित आपल्याला आठवत असेल. आता एखाद्या किराणा मालाकडे एखादं गिराईक जेव्हा जात असे आणि अगदी महिन्याचं सामान एकदम खरेदी करत असे त्यावेळेला म्हणजे मी लहान असताना 67-68 सालाच्या दरम्यान त्यावेळीही त्या किराणा मालाचं जे बिल होत असे ते 100-125 रुपये होत असे. तसंच एखाद्या कापडाच्या दुकानामध्ये कापड खरेदी करून जर असं 100-150 रुपयाचं बिल केलं आणि ते बिल केलं हे नक्की झाल्यावर मग त्या दुकानाचा मालक आलेल्या गिऱ्हाईकाला मोठ्या मिनतवारीने अगत्याने सांगत असे की साहेब तुमचं सगळं सामान बांधून होईपर्यंत तुम्ही माझा चहा घ्या. आता गिऱ्हाईक नक्की नको नको म्हणत असे पण त्याच्याकडे लक्ष न देता त्या किराणा दुकानाचा किंवा कपड्याच्या दुकानाचा मालक आपल्याकडच्या एका पोऱ्याला चहा आणायला पाठवत असे आणि त्याला सांगून पाठवत असे जा रे समोरच्या चहावाल्याकडून 2 नानाचे चहा घेऊन ये. आता हा नानाचा चहा आणायला गेलेला माणूस तसाच जरा चक्कर मारून परत येत असे. मग गिऱ्हाईकाचं सगळं सामान बांधून होत असे
त्याच्यावरही 5-10 मिनिटं जात असत आणि मग गिऱ्हाईक आता राहून दे चहा, पुढच्या वेळेला पिऊ असं म्हणून आपलं सामान उचलून त्या दुकानातून निघून जात असे. आणि या किराणा मालाच्या दुकानदाराची किंवा कपड्याच्या दुकानाच्या मालकाची एक खासियत अशी होती की नानाचा चहा सांगितला की त्या पाठवलेल्या नोकराला कळत असे की प्रत्यक्ष जाऊन चहाची ऑर्डर द्यायची नाही, तर नुसतंच एक फेरी मारून परत यायचं. आणि त्या एखाद्या गिरायकाला जेव्हा खरोखर त्याला चहा पाजायचा असे तेव्हा हे दुकानदार त्या पोऱ्याला सांगत, जा रे दादाचे 2 चहा सांग. आणि दादाचे चहा सांगितले तर 5 मिनिटांच्या आतमध्ये त्या बसलेल्या गिरायकासमोर चहाचे कप हजर होत असत. याच्यानंतर अशीच वेधक प्रतिक्रिया जी 3ऱ्या नंबरवर आहे ती आहे पौर्णिमा कुलकर्णी मॅडमची. पौर्णिमा कुलकर्णी अतिशय एका वाक्यामध्ये बरंच काही सांगता येईल अशा पद्धतीने ही प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. आपल्या प्रतिक्रियेमध्ये या पौर्णिमाताईंनी म्हटलेलं आहे की बाईंचं नाव जोशी असावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी निळ्या शाईने सही करून त्यांना एका अर्थी वाटेला लावलं. पण आपली प्रतिक्रिया जी आहे ती अतिशय योग्य आणि बरंच काही सांगून जाणारी आहे. पण ज्या वेळेला ही घटना घडलेली आहे म्हणजे दमयंती जोशीबाई आणि मुख्यमंत्र्यांची जी काही भेट झालेली होती त्यावेळेला आपल्याला शंका येईल किंवा सर्वसाधारणपणे आपण जे मुख्यमंत्री डोळ्यासमोर ठेवतो ते मुख्यमंत्री नव्हते. तर त्यावेळेला म्हणजे दमयंती जोशी मॅडम मुख्यमंत्र्याकडे गेले तेव्हा जे मुख्यमंत्री होते त्यांना बरेच लोक आदराने पंत म्हणत असत. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त काही सांगण्याची गरज नाही, कारण आपण सर्वजण सुज्ञ आहोत. या आणि अशाच अनेक प्रतिक्रिया ज्या ज्या लोकांनी व्यक्त केल्या, माझा उत्साह केवळ द्विगुणित नव्हे तर शतगुणित करण्याचं काम या प्रतिक्रियांनी केलं. त्याबद्दल सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानून आता आजच्या कथेला आपण सुरुवात करूया. माझी आजी म्हणजे वडिलांची आई काम धाम करत असताना कधी कधी काहीतरी पुटपुटत असे. आणि त्या वयाची माणसं म्हणजे माझ्या आजीच्या वयाची त्या काळातली सगळी माणसं मराठी भाषेचा जो अलंकार आहे, म्हणी आणि वाक्यप्रचार याचा अतिशय सुडोलपणे आणि सढळपणे वापर आपल्या नेहमीच्या बोलण्यामध्ये करत असत. आणि समोरच्या माणसाला एखाद्या घटनेबद्दल एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये काय आहे हे न बोलता केवळ एका म्हणीच्या रूपाने दाखवून देत असत. माझी आजी म्हणजे वडिलांची आई मगाशी सांगितल्याप्रमाणे तिच्या तोंडामध्ये कायम एकनाथी भारुडामधली ओळ असायची आणि जववरी रे तववरी. ते काम करता करता मध्येच कधीतरी पुटपुटायचे. मागे कोणतरी काहीतरी सांगत असताना त्याला प्रतिक्रिया म्हणून त्याला ऐकू जाईल असं किंवा कदाचित ऐकू जाणार नाही अशा आवाजाच्या पट्टीमध्ये माझी आजी सहज म्हणून जायची, जववरी रे तववरी. आता सुरुवातीच्या काळामध्ये म्हणजे मी 10-12 वर्षाचा होईपर्यंत 5-50 वेळा आजीच्या तोंडून मी हे ऐकलं होतं की आजी मध्येच पुटपुटते की जववरी रे तववरी. मग एक दिवस आजीला समोर बसवून मी याचा अर्थ विचारला की आजी तू हे जववरी रे तववरी म्हणते म्हणजे काय. मग आजीने तिच्या मधाळ आवाजामध्ये आणि मला समजेल अशा भाषेमध्ये सांगितलं की उत्तम,
काही माणसं आपण प्रत्यक्ष आहोत त्याच्यापेक्षा जास्त आहोत, आपण मोठे आहोत, आपण अधिकारी आहोत, आपला लोकांच्यावर दबाव वचक किंवा प्रभाव पडतो असं दाखवून देण्याचा एक प्रयत्न करत असतात. पण वस्तुतः ते जेवढा फुलोरा निर्माण करतात त्याच्या आसपासही खरं वास्तव नसतं. आणि म्हणून मला असं कोणी बोलायला लागलं म्हणजे आजच्या जमान्यामध्ये जे आपण म्हणतो की चहापेक्षा किटली गरम, अशा पद्धतीची माणसं जेव्हा एखादी गोष्ट आजीच्या आसपास बसून कोणाला तरी सांगत असत, तेव्हा आजी एकनाथी भारुडामधला हा चरण पुटपुटत असे की जववरी रे तववरी. आता खरं तर हा 4 चरण आहेत आणि त्यातला एक चरण केवळ ओळख किंवा एक मखलाशी म्हणून आजी म्हणून दाखवत असे किंवा पुटपुटत असे की जववरी रे तववरी. पण जेव्हा मी आजीच्या मागे हट्ट धरून याचा खुलासा सांगायची तिला गळ घातली, तेव्हा आजीने हा संपूर्ण 4 चरणांचा ऐवज माझ्या पुढे उघडा केला आणि मला सांगितलं की एकनाथी भारुडामधलं एक श्लोक म्हणा किंवा 4 ओळी अशा आहेत की जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना. आता जंबूक म्हणजे कोल्हा, म्हणजे जंगलामध्ये कोल्हा काही वेळेला जंगलचा राजा असल्यासारख्या आरोळ्या मारत फिरतो. असंच एखादं माणूस जेव्हा आपल्या मोठेपणाबद्दल स्वतःची टिमकी वाजवत फिरतो तेव्हा माझ्या तोंडातून म्हणजे आजीच्या तोंडातून हे सहज बाहेर पडतं की जववरी रे तववरी. एवढं बोलून ती गप्प होती. आणि त्याच्या पुढचा चरण जसं मी आपल्याला सांगितलं की जंबूक करी गर्जना. आणि त्याच्यानंतर उरलेले 2 चरण आहेत ते आजीने त्यावेळेला मला सांगितले होते, पण या सगळ्याचा प्रत्यक्ष अनुभव यायला त्याच्यानंतर माझ्या आयुष्यातले जवळजवळ 30 वर्ष जावी लागली. आजीने 10-12 वर्षाचा असताना हे एकनाथी भारुड मला सांगितलं. नंतर माझ्या मनामध्ये ते घुमत राहिलं. त्याच्यानंतर आजीनी बऱ्याच वेळेला ते वापरलं आणि ज्या ज्या वेळेला माझ्या समोर ते वापरलं त्यावेळेला मग कुत्सितपणे माझ्याकडे मान करून ती हसत असे आणि मी तिने या पुटपुटल्याची नोंद घेतली आहे ना आणि ती मागे जो कोण बोलतो आहे त्याच्याबद्दल घेतली आहे ना याची खात्री किंवा खातरजमा आजी करत असे. 1982 साली इंजिनियर झाल्यानंतर मी एका मुंबईतल्या इलेक्ट्रिक मोटर बनवणाऱ्या कंपनीमध्ये माझी कारकीर्द म्हणजे नोकरी सुरू केली आणि ज्या कारखान्यामध्ये मी काम करत होतो त्याच्यामध्ये अनेक डिपार्टमेंट, अनेक व्यक्ती, अनेक प्रकार सुरू होते आणि ह्या सगळ्या गोष्टी माझं जीवन अतिशय संपृक्त करत होते. प्रत्येक माणूस, प्रत्येक घटना मला काही ना काही शिकवून जात होतं. असंच वर्षामागून वर्ष जात होती. जे सखे सोबती माझ्याबरोबर काम करणारे इंजिनियर होते, आमचे जे कामगार बंधू होते आणि मॅनेजमेंटची जी वर एक उतरंड किंवा शिडी असते त्याच्यामधले साहेब लोक होते. या सर्वांशी जसा येईल तसा संबंध माझा प्रस्थापित होत गेला. काहींबद्दल माझी मतं पक्की झाली, ती काही काळानंतर बदलावी लागली. पण काही लोकांबद्दल मात्र पहिल्या दिवशी माझं जे मत झालं ते मात्र पुढच्या 20-22 वर्षामध्ये कधी बदलायची मला वेळ आली नाही. आता बदलायची मत वेळ आली नाही याच्यामध्ये सगळ्यात पहिला नंबर जर कोण असेल तर आमच्याच कारखान्यामध्ये त्यावेळेला मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम करणारे जे गृहस्थ होते, म्हणजे माझे एकंदर साहेबांचे साहेब जे होते खूप उच्च पातळीवर होते, त्यांचं नाव होतं रवी कुमार छाबरा. आता रवी कुमार छाबरा म्हणजे पाहता क्षणी हा रंगील माणूस आहे याची खात्री पटावी असं त्यांचं सगळं व्यक्तिमत्व होतं. जमतेम 5 सव्वा 5 फुटाची उंची,
त्यावेळेला त्यांचं वय 50च्या जवळ जाऊन पोहोचलेलं होतं. जे डोक्यावरचे केस पांढरे झाले होते, त्यालाही आमचे छाबरा साहेब मेहंदी लावून म्हणजे लाल भडक करून वेगळा तजेला आणत असत. त्याच्यानंतर सतत पान खाऊन थुंकायची यांना सवय होती. डोळ्यावरती सोनेरी काड्यांचा चष्मा असे आणि भर उन्हाळ्यात म्हणजे एप्रिल मे मध्ये सुद्धा हे आमचे छाबरा साहेब अगदी कोट बेट घालून संबंध कारखान्यामध्ये फिरत असत. आता मार्केटिंग डिपार्टमेंट आणि प्रोडक्शन डिपार्टमेंट म्हणजे ज्या डिपार्टमेंटला मी होतो ते होतं प्रोडक्शन डिपार्टमेंट, आणि हे रविकुमार छाबरा ज्या डिपार्टमेंटचे हेड ऑफ द डिपार्टमेंट म्हणजे HOD होते ते होतं मार्केटिंग. आता मार्केटिंग आणि प्रोडक्शन कुठच्याही कारखान्यामध्ये या दोन डिपार्टमेंटचे जे संबंध असतात ते अहिनकुल म्हणजे अगदी साप आणि मुंगुसा सारखे असतात. एकमेकाला त्रास देण्याची नव्हे पण एकमेकाचा त्रास होण्याची परिस्थिती कायम या दोन डिपार्टमेंटमध्ये होत असते. त्याच्यामधून चकमकी उडत असतात, अदवा तद्वा बोललं जात असतं आणि ही दोन्ही डिपार्टमेंट अक्षरशः एकमेकांना पाण्यात बघत असतात, कारण त्यांची परिस्थिती ही नायक असते. आता आम्ही प्रोडक्शन डिपार्टमेंटमधून जे उत्पादन करून देत होतो त्या मोटर विकून टाकणं हे छाबरा साहेबांचं काम होतं. त्यांच्या हाताखाली माझ्यासारखे 5-7 इंजिनियर होते जे मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. जिथे कुठे ऑर्डर मिळायची शक्यता असेल तिथे या आपल्या हाताखालच्या लोकांची रवानगी छाबरा साहेब करत असत. पण आपल्या हाताखालच्या माणसाला तुसड्या वृत्तीने किंवा कसपटा समन वागवण्यामध्ये या रविकुमार छाबरांचा हातखंडा होता. आपल्या हाताखालच्या माणसाने कायम दबावात राहिलं पाहिजे. आपल्याबद्दल त्यांना काहीतरी वेगळं असं वाटत राहिलं पाहिजे. त्यांनी कितीही चांगलं काम केलं तरी त्याची प्रशंसा करायची नाही, कोणाला कधीही शाबासकी द्यायची नाही, हे त्यांचं धोरण होतं. आता स्वतःचा जो रुबाब होता तो अधिकाधिक वाढवत नेण्यासाठी या छाबरा साहेबाने स्वतःच्या भोवती काही दिवे ओवाळणारी मंडळी जशी जमा केलेली होती तशी त्यांचं जे वागणं होतं ते सुद्धा आपला प्रभाव कसा वाढत राहील याच्याबद्दल डोळ्यात तेल घालून काम करणारं वागणं होतं. आता छाबरा साहेब त्यावेळेला दादरला राहत होते आणि दादर पासून आमच्या कारखान्यामध्ये त्यांच्या कारनी यायला त्यावेळेला 30-35 मिनिटं लागायची. आता छाबरा साहेब घरातून निघताना फोन करून आमच्या सिक्युरिटी डिपार्टमेंटमध्ये म्हणजे मेन गेटवर जी सिक्युरिटीची माणसं असत त्यांना सांगत असत की अभी मैं घर से निकल रहा हूं, आप जाके मेरे केबिन का AC चालू करके रखो. म्हणजे छाबरा साहेब 30-35 मिनिटाचा प्रवास करून जेव्हा कंपनीमध्ये पोहोचतील आणि आपल्या केबिनमध्ये जातील तेव्हा थंडगार केबिन त्यांना मिळायला पाहिजे. आता हा अट्टाग्रह किंवा दुराग्रह केवळ छाबरा साहेबांचा होता. त्यांच्यावर आमचे GM होते, VP म्हणजे व्हाईस प्रेसिडेंट होते, ते त्याच युनिटमध्ये म्हणजे आमच्याच ठिकाणी बसून काम करत होते. ते सगळे AC केबिनमध्ये बसत असत, पण कुणीही आपल्या घरातून निघतानाच AC चालू करा असं तोपर्यंत सांगितलेलं माझ्या ऐकिवात नव्हतं. या उलट कित्येक साहेब लोकांना आपण आल्यानंतर केबिनमध्ये गेल्यावर स्वतः ACचं बटन चालू करताना मी माझ्या डोळ्यांनी बघितलेलं होतं. तसंच जेवणाचं त्यांचं एक खास तंत्र होतं म्हणजे या रविकुमार छाबरा साहेबांचं की आपण खूप बिझी आहोत, आपल्याला जेवायला पण वेळ नाही असं दाखवून देण्याचा त्यांचा एक हातखंडा होता. कारण दुपारी 1:30 ते 2 ही सगळे मॅनेजमेंटच्या बॉसेसची म्हणजे मॅनेजर आणि अभावच्या लोकांची कॅन्टीनमध्ये जेवणाची वेळ मुकरर झालेली होती. सगळे साहेब लोक आपापल्या केबिनमधनं बाहेर पडून कॅन्टीनमध्ये जाऊन त्यावेळेला जेवण घेत असत. पण आठवड्यातून
अगदी 6च्या 6 नव्हे पण 4 दिवस तरी नक्की जेवणाच्या वेळेला हे छाबरा साहेब आपल्या केबिन मधून कॅन्टीन मध्ये फोन करत असत आणि सांगत असत की मला आज जेवायला सुद्धा वेळ नाहीये, त्यावेळेला माझं जेवण माझ्या खोलीमध्ये म्हणजे केबिन मध्येच घेऊन या. अर्थात ज्या पद्धतीने ते एकटे बसून ताव मारत जेवण करत असत त्यावरून त्यांना महत्वाचं असं काहीही काम नव्हतं. केवळ आपण अतिशय बिझी आहोत, या कंपनीचा सगळा डोलारा आपणच वाहतोय अशा आविर्भावामध्ये मुद्दाम ते कॅन्टीन मधनं जेवण आपल्या खोलीमध्ये मागवत असत. आता त्यांच्या हाताखाली अनिल कुलकर्णी नावाचा एक माझा सहकारी होता. म्हणजे आम्ही दोघंही एकाच वेळेला इंजिनियर होऊन या कंपनीमध्ये लागलो होतो आणि हा अनिल कुलकर्णी मार्केटिंग मध्ये लागला होता आणि मी प्रोडक्शन डिपार्टमेंट मध्ये. आता साहेब लोकांची तू मैमै चालत असताना मार्केटिंगचे इंजिनियर लोक आणि आम्ही याच्यामध्ये तसं फारसं तणावाचं वातावरण नसायचं, कारण आपण दोघंही कंपनीचं काम करायला आलेलो आहोत ही जाणीव तिकडच्या आणि इकडच्या दोन्ही इंजिनियरना होती. त्यामुळे कधी एखादी ऑर्डर अर्जंट असेल तर ते आम्हाला येऊन सांगत की बाबा केतकर साहेब हे जरा लवकर करा. मला एखादी अडचण असेल तर मी मार्केटिंगला जाऊन सांगत असे की बाबा अशाऐवजी असं करता येईल का, त्या कस्टमरला विचारा. त्यामुळे मार्केटिंग मधले इंजिनियर आणि आम्ही याच्यामध्ये तसे सलोख्याचे संबंध होते. आता हा जो अनिल कुलकर्णी होता इतर लोकांप्रमाणे हे छाबरा रविकुमार छाबरा हात धुवून त्याच्या मागे लागलेले असत. त्याने काही केलं तरी ते बरोबर नाही हा एकच खोशा त्यांचा होता. अशा या रविकुमार छाबरांच्या हाताखाली अक्षरशः हा जो माझा मित्र अनिल कुलकर्णी होता त्याला श्वास घ्यायला सुद्धा फुरसत मिळत नसे. पण जसा अनुभव वाढला, जसं त्या कंपनीमध्ये बरीच वर्ष त्याने काम केलं, तसं 1997 साली म्हणजे नोकरी सुरुवात करून 10-15 वर्ष झाल्यानंतर त्याने सहज बाहेर एके ठिकाणी जाहिरात आल्यावर इंटरव्ह्यू दिला, त्याआधी अर्ज केला होता आणि त्यावेळेला नवी मुंबई पट्ट्यामध्ये जी भारत बिजली नावाची कंपनी होती आमच्यासारख्याच इलेक्ट्रिक मोटर बनवणाऱ्याचे, त्या कंपनीमध्ये या अनिल कुलकर्णीचं सिलेक्शन झालं. सिलेक्शन झाल्यावर त्याने आमच्या कंपनीमध्ये राजीनामा दिला. राजीनामा दिल्यानंतर या रविकुमार छाबरांकडे जेव्हा त्यांनी राजीनामा दिला तेव्हा छाबराने दोन्ही बाजूनी बोलावं असं बोलून त्याला हैराण केलं. त्याला सगळ्यात सांगितलं बाबा तू निघून जातोयस, माझी पिढा जाईल, तुझ्यापेक्षा कोणतरी चांगला माणूस मला मिळेल. पण त्याचबरोबर ते या अनिल कुलकर्णीला उलटा सुलटा संदेश त्याच मीटिंग मध्ये म्हणजे राजीनामा हातामध्ये घेतल्यानंतर देत होते की तुम ये कंपनी छोड़ के कैसे जाते हो वो भी मुझे देखना है. कौन आपको जैसे आपके जैसे कंडम आदमी को कौन नौकरी पे रख रहा है ये भी मुझे देखना है. आता या सगळ्या भडीमारामध्ये काहीही उत्तर न देता या अनिल कुलकर्णीने आपला राजीनामा त्यांच्या हातात दिला आणि तो काही न बोलता बाहेर आला. त्याच्यानंतर जो एक नोटीस पिरियड असतो तो त्यावेळेला 2 महिन्याचा होता. तो नोटीस पिरियड संपण्याची एक आर्तपणे आशा लावून या अनिल कुलकर्णीने तो नोटीस पिरियड संपवून टाकला. राजीनाम्यामध्ये लिहिल्याप्रमाणे एक ठराविक दिवशी त्याला आमच्या कंपनीतून रीतसर बाहेर पडून भारत बिजली नावाच्या कंपनीमध्ये जॉईन व्हायचं होतं. आता पहिला 1.5 महिना त्यांनी कोणाला ताकास्तूर लागून दिली नाही, पण शेवटचे 10-15 दिवस शिल्लक राहिल्यानंतर एक दिवस त्याने मला कोपऱ्यामध्ये घेऊन ही बातमी सांगितली की केतकर मी आता भारत बिजलीमध्ये जातोय. अर्थातच त्याला तिथे प्रमोशन म्हणजे एक स्टेप वाढवून मिळाली होती. त्याच्या राहत्या घरापासून भारत बिजली आमच्या कारखान्यापेक्षा जवळ होते आणि पगारामध्ये तेव्हा 10-15% त्याला वाढ मिळाली होती. मी त्याचं कॉंग्रॅच्युलेशन केलं व तिथे गेलास की आम्हाला विसरू नको असं सांगितलं आणि मग शेवटी त्याला म्हटलं की बाबा
तू छाबरा साहेबांच्या हाताखाली आहेस, त्यामुळे ही बातमी मला जशी सांगितली तशी कोणाला सांगू नको. तुझ्या त्या छाबराला काही आवडणार नाही. पण तोपर्यंत या अनिल कुलकर्णीने ही बातमी 50 लोकांना अगदी विश्वासात घेऊन सांगून तो मोकळा झाला होता. नोटीस पिरियड संपल्यावर शेवटच्या दिवशी सगळ्यांना हा अनिल कुलकर्णी भेटून गेला. आम्ही परत एकदा त्याचं अभिनंदन केलं आणि दुसऱ्या की तिसऱ्या दिवसापासून भारत बिजलीमध्ये हा अनिल कुलकर्णी मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायला सुरुवात केली. आता एका कंपनीतून दुसऱ्या कंपनीत जाताना काही कागजी कारवाई असते, ती करायची असते. की इथे तुम्ही राजीनामा दिल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं पत्र तुम्हाला जुन्या कंपनीकडून घ्यायचं असतं आणि ते म्हणजे रिलिव्हिंग लेटर. आता नवीन कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर 8-10 दिवसामध्ये जुन्या कंपनीतून नव्या कंपनीमध्ये आपलं रिलिव्हिंग लेटर घेऊन यायचं. हे त्यावेळचा प्रघात होता. आमचा अनिल कुलकर्णी जो भारत बिजलीमध्ये जॉईन झाला होता, तिथल्या एचआरने त्याला जॉईन करून घेताना सांगितलं की बाबा बाकीचे सगळे तुझे डॉक्युमेंट म्हणजे तुझी सर्टिफिकेट बाकी सगळं ठीक आहे, पण तुझ्या कंपनीतून रिलिव्हिंग लेटर मात्र घेऊन ये, म्हणजे आमच्या कंपनीमध्ये तुला दाखल करण्याची जी प्रोसिजर आहे ती खऱ्या अर्थाने पूर्ण होईल. आता नेहमीप्रमाणे एचआरने पहिले 15-20 दिवस या अनिल कुलकर्णीला जिथे नवीन कंपनीमध्ये तो गेला होता तिथे काही विचारलं नाही. पण त्याच्यानंतर जसे 15 दिवस उलटून गेले तसं तिथल्या एचआर डिपार्टमेंटने या अनिल कुलकर्णीकडे थोडासा मागोवा किंवा पिच्छा सोडायला सुरुवात केली की बाबा कुलकर्णी तुमचं ते जुन्या कंपनीतलं रिलिव्हिंग लेटर आणा. मग अनिल कुलकर्णी कधी वेळ काढून आमच्या कंपनीमध्ये येत असे, छाबरासारख्या माणसाला भेटत असे, तो त्याला एचआरकडे पाठवत असे. एचआर सांगत असे की बाबा माझ्याकडे छाबरा साहेबांनी एक फॉर्म असतो, तो फॉर्म भरून दिला की रिलिव्हिंग लेटर द्यायला मला काही नाही, पण जे काही काम करायचंय ते छाबरा साहेबांच्या सहीनेच होणार आहे. मग कधी फोनवरून, कधी प्रत्यक्ष भेटून, कधी आणखीन काही सांगून हा अनिल कुलकर्णीने पुढचा महिनाभर असा अतिशय टेन्शनमध्ये काढला. आणि जेव्हा 1.5 महिना झाला तेव्हा मग भारत बिजलीच्या एचआरने सांगितलं की बाबा आता हा पिरियड खूपच ओव्हरड्यू होत चाललाय. आता पुढच्या 15-20 दिवसामध्ये तुला 2 महिने इथे काम करायला लागून होतील, पण तुझं पहिल्या कंपनीतनं रिलिव्हिंग लेटर काही आलेलं नाही. तेव्हा आता तू बाबा थोडं जोर लाव याला, नाहीतर कदाचित 2 महिन्यानंतर माझ्या हातामध्ये काही राहणार नाही. म्हणजे इनडायरेक्टली त्या आमच्या अनिल कुलकर्णीला त्यांनी सांगितलं की बाबा रिलिव्हिंग लेटर मिळालं नाही तर तुझी इथली नोकरी धोक्यामध्ये येऊ शकते. एक ठराविक कालमर्यादेपेक्षा जास्त आम्ही काही वाट बघू शकत नाही. आता जेव्हा शेवटचा हा सिग्नल तिथल्या एचआर डिपार्टमेंटने आमच्या या अनिल कुलकर्णीला दिला तेव्हा तो अस्वस्थ झाला. आणि त्याच अस्वस्थतेमध्ये कोणाकडे तरी आपण मोकळं व्हावं, काहीतरी करावं, कोण आपल्याला मदत करेल अशा विमनस्क अवस्थेमध्ये त्याने मला फोन केला. कंपनीमध्ये त्यावेळेला फोन आला, मी फोन उचलला आणि मग त्याने मला गुपचूप सांगितलं की बाबा अजून मला आपल्या कंपनीतून रिलिव्हिंग लेटर मिळालेलं नाही आणि हे रिलिव्हिंग लेटर आता इथे आणून देण्याची मुदत सुद्धा संपून गेली. आतापर्यंत इथल्या एचआरच्या लोकांनी मला सांभाळून घेतलं, पण आता त्यांच्याही ताकदीच्या हाताच्या पलीकडे या गोष्टी जायला लागलेल्या आहेत. आणि मी 5-50 चक्रा मारल्या, 100-200 फोन केले, पण छाबरा साहेब काही ऐकत नाही. एवढं सगळं भडा 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 सांगून झाल्यावर अनिल कुलकर्णीचं एकंदर तो आवाज ऐकल्यावर मी त्याला म्हटलं तू टेन्शन घेऊ नको. आज तू कंपनीतून सुटल्यावर आणि मी कंपनीतून सुटल्यावर आपण एका हॉटेलमध्ये भेटू, तिथे तू मला सगळं सांग आणि मग बघू काय करायचं ते. अर्थात त्यावेळेला मी करतो असं सांगण्याइतकी माझी कंपनीमधली पोझिशन बिलकुल मोठी नव्हती. त्यामुळे एक निदान आपल्या मित्राला जो अतिशय
तणावाखाली आहे, त्याला काही ना काही करून त्याचा तणाव दूर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करायचा, इतकाच त्याचा अर्थ होतो. अनिल कुलकर्णी त्याच्या कंपनीतून सुटला, मी माझ्या कंपनीतून सुटलो. एका हॉटेलमध्ये भेटलो. हॉटेलमध्ये नावापुरता चहा नाश्ता करून अनिल ज्या परिस्थितीमध्ये होता त्यातून मला त्या गोष्टीचा सिरियसनेस पक्का जाणवला की नवीन लागलेली नोकरी रिलिव्हिंग लेटर देता येत नाही, म्हणून जर सोडायची वेळ आली तर किती मोठी नामुष्की होईल. आणि मग भारत बिजली कडून ही बाब लोकांना कळले तर या अनिल कुलकर्णीला आयुष्यामध्ये परत चांगल्या कंपनीमध्ये नोकरी मिळणं दुरापास्त होईल. आणि त्याचं कारण एकच, कारण रिलिव्हिंग लेटर नाही, आणि ते सुद्धा छाबरा नावाच्या माणसाने अडकवून ठेवल्यामुळे. हा सगळं आल्यावर जसा अनिल तणावामध्ये होता तसाच तो तणाव मला पण जाणवायला लागला. कारण आता जे सगळं सांगितलं ते माझ्या पुढे ताट वाढून ठेवलेलं होतं. मी अनिलला म्हटलं की ठीक आहे, आता आपल्या माझे ज्या काही कोणाशी 2-4 लोकांशी ओळखी आहेत त्यांना मध्ये टाकून तुझ्या वतीने तुला जर दाद देत नसले तर मी माझ्या वतीने आणखीन 2-4 साहेबांच्या वतीने प्रयत्न करतो, पण तू बाबा काही धीर सोडू नको. मग थोडंसं आश्वस्त मोकळं होऊन अनिल कुलकर्णी निघून गेला. घरी आल्यानंतर या सगळ्या गोष्टींचा मला नाही म्हटलं तरी त्रास व्हायला लागला. आणि आपण काय करावं हे त्या रात्री काही मला सुचेना. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. मी नेहमीप्रमाणे कामावर गेलो आणि 11:30-12च्या सुमारास माझ्या मनामध्ये एक खिचडी शिजली. आता ती खिचडी अर्थातच बिरबलाची होती किंवा गाजराची पुंगी होती. त्या खिचडीने अनिल कुलकर्णीचा प्रश्न संपेल असं मला स्वतःलाच वाटत नव्हतं, पण आपल्या भात्यामध्ये हा जो शेवटचा बाण आहे तो मारून बघायचा असा निश्चय मी केला आणि मग त्या कामाला मी लागलो. हे सगळं असं घडत असताना त्याच वेळेला मराठवाड्यातल्या परळी वैजनाथ नावाचं जे गाव आहे त्या गावापासून 40-42 किलोमीटरवर एका साखर कारखान्याची उभारणी होत होती. त्याच विभागातल्या म्हणजे परळी वैजनाथ मधल्या एका धुरंधर आणि अतिशय तडफदार अशा राजकारण्याने तो कारखाना उभा राहिला आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांचं जीवन बदलायचा प्रयत्न म्हणून तो कारखाना उभारणीला सुरुवात केलेली होती. काही काळापूर्वी या व्यक्तिमत्वाची आणि माझी एका कार्यक्रमामध्ये ओळख झालेली होती आणि त्या कारखान्यामध्ये एक इंजिनियर म्हणून मी थोडंसं लक्ष घालावं असं या धुरंधर राजकारण्याचं किंवा महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या त्या व्यक्तिमत्वाचं म्हणणं होतं. मी त्याला मान्यता दिली होती आणि परळी वैजनाथ पासून 42 किलोमीटर असलेल्या पानगाव नावाच्या गावामध्ये त्याच्यानंतर या व्यक्तिमत्वाच्या सांगण्यावरून मी 3-4 वेळेला कारखान्यामध्ये जाऊन आलेला होतो. आता या व्यक्तिमत्वाशी माझे जे काही संबंध निर्माण झालेले होते त्याचा कुठेतरी थोडासा फायदा करून घेण्यासाठी मी मग दुसऱ्या दिवशी सरळ मंत्रालय गाठलं आणि 6व्या मजल्यावर आपल्या केबिनमध्ये बसलेल्या महाराष्ट्र ढवळून काढणाऱ्या आणि सत्तांतरानंतर सत्तेमध्ये आलेल्या त्या धुरंधर राजकारण्याची भेट घेतली. त्यांनी माझं स्वागत केलं. कारखान्याबद्दल त्यांना जे काही सांगायचं होतं ते सांगितलं. मी परत कधी जाणार आहे याची विचारपूस केली आणि मग त्यांनी मला विचारलं की केतकर साहेब, तुम्ही अचानकपणे आज माझ्याकडे आला आहात, तुमचं काही काम आहे का? मी याच क्षणाची वाट बघत होतो. मग
फारसा वेळ न घेता मी आमच्या अनिल कुलकर्णीची सगळी कहाणी त्या धुरंधर राजकारणी व्यक्तिमत्वाच्या कानावर घातली. मग सगळं ऐकून झाल्यावर ते म्हणाले की तुमच्या कारखान्याचा फोन नंबर आणि डिटेल पत्ता या समोरच्या पॅडमध्ये जरा लिहून ठेवा बघू. मग पडत्या फळाची आज्ञा घेऊन आमच्या कारखान्याचे त्यावेळेला जेवढे सगळे लँडलाईन नंबर होते ते मी एका खाली एक लिहिले. कारखान्याचं नाव आणि सविस्तर म्हणावा असा पत्ता मी लिहून ते पॅड समोर साहेबांकडे सरकवलं. साहेबांनी ते पॅड आपल्या ताब्यामध्ये घेऊन उजव्या बाजूचा आपल्या टेबलाच्या खणाचा ड्रॉवर उघडला आणि त्याच्यामध्ये ते पॅड टाकून दिलं आणि मग मला म्हणाले की केतकर साहेब तुम्ही काळजी करू नका, आपण काहीतरी करू. आता आपण काहीतरी करू हे माझ्या कानाला सुखवणारे शब्द त्यांच्याकडून आल्यावरती मला नाही म्हटलं तरी थोडंसं बरं वाटलं. मी त्यांचा निरोप घेऊन परत घरी आलो. आता काय होतं हे फक्त बघत राहणं एवढंच माझ्या हातामध्ये होतं, कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्याकडे सगळ्यात मोठा जो बाण होता तो मी मारला होता. आता या व्यक्तिमत्वाने टेबलाच्या ड्रॉवरमध्ये टाकलेल्या त्या पॅडचं काय केलं? आपण काहीतरी करू याचा नक्की अर्थ काय होता? आणि या सगळ्या गोष्टीतून माझ्या पदरी जो काही अनुभव नावाची गोष्ट पडली ती काय होती? आणि मग आजी आमचं जे नेहमी पुटपुटूत असे की जववरी रे तववरी जंबूक करी गर्जना, या नंतर असणाऱ्या 2 चरणांचा अर्थ मला त्यावेळेला कसा कळला हे सगळं मी संपूर्णपणे आपल्याला सांगणार आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये, म्हणजे या कथेच्या उत्तरार्धामध्ये. तोपर्यंत अल्पविराम घेऊया, परत लवकरच भेटूया.